आणि यानंतर आता शपथविधी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। आज माहिती सरकारच्या शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयामध्ये होणार। शपथविधीनंतर महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची सुद्धा शक्यता। अजित पवारांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी। अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। भेटीसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। तर दत्ता भरणे, अनिल पाटील, आशुतोष काळे अजितदादांच्या भेटीला। नागपूर मुंबई विमानाचं तिकीट महागलं। शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईला जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे आता तिकिटाचे दर सुद्धा 20,000 पोहोचले। 7 आणि 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी मुंबईच्या विधान भवनात पार पडणार। 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष निवड आणि विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार। गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल पटोलेंकडून फडणवीसांना शुभेच्छा। मात्र लोकशाही नसेल तर गटनेता कसा राहणार म्हणत लगावला टोला। पटोलेंकडून मतदानासंदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित। देवेंद्र फडणवीसांना शपथविधीसाठी मनोज जरांगेंकडून शुभेच्छा। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल, त्यांना शुभेच्छा। शिरसाठांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री पद मिळालं नाही याची खंत, मात्र शिंदेंना गृहमंत्री पद मिळेल, शिरसाठांकडून विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल। आमची विनंती आहे की एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात असावं आणि एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असावेत। उदय सामंतांची ही भूमिका। एकनाथ शिंदे अडून बसणारे नेते नाहीत, ते नाराज नाहीत। शिंदेंच्या मार्गदर्शनाची, सहकार्याची महायुतीला गरज, आठवलेंची प्रतिक्रिया।